गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? हे बघा, आमची सुरुवात या लेकरांपासून होती. हे लेकर बघा मोबाईलमध्ये कशी बोटं घालतात. हे बघा, हे कसं केसते आणि हे पप्पा माझ्या डॅशिंग पण एकदम झकासपणे बातम्या ऐकतात आणि मी बी त्यांच्यासोबत चहा ठोस खात खात बातम्या ऐकते. बघा एकदम मजे किसत एकदम झकासपणे. म्हणलं आज एकदम मूड होऊन जायचं, कारण आज इलेक्शनचा दिवस आहे. इलेक्शनचा दिवस म्हणून पप्पा मी बघा कसे मस्तपैकी व्हाईट आणि एकदम कडक कपडे घालून निघाले. एकदम झकासपणे आम्ही दुकानात. आणि दुकानात आपल्या राणीला बघा कशी दिसते आज आपली राणी. मस्तपैकी राणीत बघितलं पेट्रोल आहे का नाही. लई दिवस झालं पेट्रोल टाकलेलं, त्यामुळे राणीत म्हणतो नाही आज पेट्रोल नाही. मग आपल्या राणीला एकदम चकाचक केलं आणि मग आम्ही निघालो पेट्रोल टाकायला. मग आपला राईट टर्न मारला आणि नाही का आपलं मस्त मोहक वातावरण बघत पेट्रोल पंपावर पोचलं. त्याला म्हणलं पेट्रोल टाक पहिले. मग त्यांनी पेट्रोल टाकलं फटाफट, कारण पेट्रोल टाकणं लई गरजेचं होतं. कारण गाडी तिथं कशी आली आम्हाला माहिती बघा, कारण गाडीत काहीच पेट्रोल राहिलं नाही आणि अक्षरशः पोचली. मग आम्ही पेट्रोल टाकून निघालो. तर गल्ल्याबळ्यात बघा कसा इलेक्शनचा राडा होता. सगळे लोक आपापलं मतदान दाखवत होते. आमचं आहे का विचारण्यासाठी. आणि गल्ल्याबळात म्हणलं की हे जास्त बघायला भेटते. लोक एवढे हैराण ना. आणि हे काही मित्र थोडे थोडे इकडं तिकडं भेटायचे, हाय बाय करायचे. एकदम झकासपणे मजा यायची इलेक्शनमुळे ना. काय सांगा तुम्हाला, एकदम मजा यायची. आणि गल्ल्यात तर सगळ्यात जास्त मजा येते इलेक्शनला, कारण पब्लिक जास्त असते गल्ल्यामध्ये, त्यामुळे जास्त मजा येते. मग आम्ही बी असे गल्ल्या बोळात नाही का एकदम घुसत होतो. आणि गल्ल्या बी एवढ्या खतरनाक होत्या ना, तुम्ही बघूनच हैराण होता. एवढे छोट्या छोट्या गल्ल्या. आणि पप्पा बी ते एन्जॉय करीत होते गल्ल्यांनी एकदम मस्तपैकी. आणि इलेक्शनमुळे नाही का लोक पब्लिक असे खतरनाकपणे नाही का इलेक्शनच्या राड्यात होते ना, काय सांगा. रिक्षा बिक्षा सगळे लोक बिझीच होते नुसते इलेक्शनमध्ये. दुसरं काहीच नाही. काम म्हणलं की काहीच नाही, फक्त इलेक्शन. लोकांना मग इलेक्शन बघा इथं तर किती पब्लिक आहे तुम्हाला सांगतो. सगळे वोटिंगसाठी होते. आपलं नाव सर्च करण्यासाठी, हे सर्च करण्यासाठी. तुम्ही समजून घ्या मग कशासाठी बी असतात ते. मग आपल्या एरियात पोहोचलो तर काय, माझ्या दुकानापुढं त्यांनी नाही का स्टॉल लावला. मग आपण झाडू घेतला, झाडू मारायला चालू केला. मग हो का आमच्या दुकानासमोर हो का किती पब्लिक जमला होती की आमचं इलेक्शनमध्ये नाव कुठे. मग मला नाही का आज काय काम नव्हतं, मग मी बी टेन्शन एन्जॉय करत होतो. बघा नुसती पब्लिकच पब्लिक होती जिथे बघा. मग तर 1 वाजता थोडंसं काम यायला चालू झालं. मग काम केलं. मग मी बी गेलो इलेक्शन टाकलं, मतदान टाकलं. आणि नाही का मग मी घरी आलो. मतदान मीच नाही टाकलं तर माझ्यासोबत माझ्या आईंनी वडिलांनी सगळ्यांनी मतदान टाकलं बघा. आणि तर आई बी म्हणली आणि पप्पा बी म्हणले तुम्ही बी मतदान टाका. मग घरी आलो तर काय, तर बहिणीने पिझ्झा बनवला होता. पिझ्झा एवढा भारी होता ना, काय सांगा तुम्हाला. एकदम जबरदस्तपणे पिझ्झा बनवला. कारण तिची नवीन गाडी आली होती ना, तिची पार्टी बाकी होती, त्यामुळे तिने मस्तपैकी होममेड पिझ्झा आम्हाला खायला बनवला बघा. 1 नंबर पिझ्झा बनवला होता ना, जबरदस्त. खाता खाता फुल मजा आली बघा. आणि सगळं खाऊन आम्ही दुकानात इलेक्शन करून आलो की मग काय सुट्टी का, इलेक्शन असून तर काय आपलं कामाला लागायलाच. मग कामावर जोर धरला बघा. एकदम फटाफट सगळं जेवढे काम यायला लागले ना, फटाफट 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 सगळे काम एकदम झकासपणे केले बघा. एकदम राड्यात एकदम मजे किस्सात. आणि एवढं कामात बिझी झालं मग व्हिडिओ बनवता आले नाही. मग आपलं 10 वाजता नाही, सॉरी आज आपण 10 नाही 8:30 वाजता दुकान बंद केलं आणि लगेच निघालो. कारण आज इलेक्शनमुळे काहीच काम नव्हतं ना, त्यामुळे फटाकने दुकान बंद केलं आणि निघालो. दुकानात रस्त्याने निघताच बघा एक प्लॅन ठरला की आज आम्ही पाणीपुरी बनवायची. आज पाणीपुरीचा प्लॅन होता ना. मग मी बी गपागप गाडी पळवीत ते पाणीपुरीचं आणण्यासाठी गेलो बघा. एकदम मस्तपैकी मला गाडी पाणीपुरी म्हणजे की आपल्या विमानात लड्डू फुटला. आणि रोडला पब्लिक बघा किती आहे. मग पब्लिक क्रॉस करता करता आम्ही नाही का पाणीपुरीचं पॅकेट आणण्यासाठी थांबलो. पाणीपुरी खायची म्हणलं की खायची आज विचार केला. 1 नंबर आम्ही पॅकेट घेतले. मग निघालोत की बघा आमच्या इथलं मस्त रम्य वातावरण. एकदम गार लागायला लागलं. तर एकदम थंडी, एकदम कडक, एकदम जबरदस्त थंडी होती बघा. सकाळ आजकाल संध्याकाळी लई थंडी वाजायला लागली आमच्या इथे, एकदम जबरदस्त. मग आज आई आणि मी दुकानावरून गाडीवर आलतो एकदम मस्तपैकी. आणि आम्ही मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं. मग आणि एकदम मन प्रसन्न होतं ना साईबाबाचं दर्शन घेतलं की काय सांगा. मग आई आणि मी आणि एव्हा काही हे लहान लेकरू आम्ही तिघं दुकानावरून घरी आलो तर काय, आज बहीण आलती ना, त्यामुळे सगळा लाडा बघा कसे सगळे अख्खी फॅमिली आम्ही मिळून नाही का पिक्चर बघत होत बघा. एवढा कसे करतात लेकरं. एवढा एवढंच काय, तुम्हाला भाऊ बी बघा कसा पिक्चर बघतो एकदम झकास. म्हणजे दाजी माझे सगळे आम्ही मस्तपैकी पिक्चर बघतो. मग पाणीपुरीचा राडा चालू झाला.
आणि हे कार्ट बघा पाणीपुरी खाण्यासाठी कसं एक्साइटेड आहे, सगळ्यात पुढं बसलंय बघा, एवढं हावरट आहे बघा. हे बघा मस्तपैकी आपले पाणीपुरीचं ताट आलं बघा, मस्त की तोंडाला आताच पाणी सुटायला लागलं, म्हणजे विचार करा पाणीपुरी किती भारी झाली असेल. मग आम्ही पाणीपुरीचा घास घातला पहिलं तोंड की वा म्हणलं काय भारी झाली पाणीपुरी. एकदम मजे की साथ पाणीपुरी फील करत होतो. मग बहिणीला आणलं, सोडायला गेलो आणि सोडून आलो की मस्तपैकी नाही का थंडी वाजत होती तरी अशी व्हिडिओ काढत होतं, पण काय करावं पर्याय नाही. मग आपण आज इथंच थांबू. त्यामुळे आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.